नमस्कार मित्रांनो, डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये आज आहे. ओपन झाल्याच्या नंतर ॲप अशा प्रकारचे ओपन होते. आता तुम्ही जर पहिलेच खातेदार असाल तर आणि शोधा या बटनला क्लिक करायचं आहे. जसं नेट चालेल त्याप्रमाणे आपली साईट ओपन होईल आणि तिथं सातबारा आपला ओपन होईल. असेल तर मेसेजमधून पाहू शकतो किंवा संकेतांक विसरलात या 4 अंकी संकेत
आता इथं पिकाचा वर्ग आपल्या शेतामध्ये काय आहे, निर्भर पीक म्हणजे एक पीक आहे, मिश्र पीक आहे, पॉलीहाऊस पीक आहे, शेडनेट हाऊस पीक आहे, की पड क्षेत्र आहे म्हणजे नापीक आहे, नापिकी झाली शेतामुळे त्यामुळे पडीत आहे, ह्या प्रकारचं. पण आता एक पीक म्हणलं तर त्याच्यामध्ये आपण जसं म्हणू की सोयाबीनच आहे, त्याच्यामध्ये दुसरं कुठलंही पीक नाही. जसं आता आपण कापूस तूर लावतो ना, मग त्याला बहुपीक म्हणतात. आता हळदीमध्ये कोणी त्याला दांड काढून किंवा पाठीवर हे करून 2-3 पीक घेतात, त्याला बहुपीक म्हणतात. त्यामुळं आपण एकच पीक घ्यायचं आहे. आणि एक पीक आहे ते काय आहे, आता रब्बी हंगाम असल्याकारणानं शेतामध्ये आपल्या गहू किंवा हरभरा आहे, तर याला एक पीक करून निवडून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच पुन्हा पिकाचा प्रकार कोणता आहे, पीक आहे की फळबाग आहे, मग पीकच आहे बा आपलं, हे करायचं आहे. पुन्हा पिकाची माहिती द्यायची आपल्याला, पीक की आपला प्रकार कोणता आहे, पीक आहे किंवा फळबाग आहे, हे निवडून घेतलं आहे आपण. त्याच्यानंतर पिकाच्या झाडाची नावं काय आहेत हे निवडायचं आहे. तर यामध्ये आपण निवडामध्ये जाऊन आपल्याला निवडा याच्यातून शोधू शकतो, किंवा आपल्याकडे मराठी फॉन्ट असतील किंवा मराठी टाईपरायटर असेल त्याच्यामधून आपण तर आता क्षेत्र निवडल्यानंतर आपल्याला जलसिंचनाचे साधन निवडायचं आहे. यामध्ये माझ्या शेतामध्ये विहीर आहे, त्यामध्ये मी विहीर करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागवडीचा दिनांक विचारते. तर आता माझी नोव्हेंबर महिन्यामध्ये पेरणी झालेली आहे, त्या कारणानं मी 24 नोव्हेंबर 2021 हा जो लागवडीचा दिनांक आहे तो निवडला आहे. त्याच्यानंतर आपल्याला लोकेशनची गरज असते. सर्वप्रथम आपल्याला आपलं लोकेशन ऑन आहे की बंद आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. लोकेशन ऑन करून घ्या आणि GPS घेण्यास प्रयत्न करा. हे बघा, आपल्याला जेव्हा फोटो काढायचा असेल त्या टायमाला आपल्याला आपलं GPS ऑन ठेवा म्हणून ऑप्शन येते, आणि कृपया आपला अंशांश काय आहे किंवा आपलं लोकेशन आलं की नाही हे बघून घ्या म्हणते. तर त्यासाठी आपल्याला लोकेशन येणं महत्त्वाचं आहे. त्याला लोकेशन येऊस्तोवर आपल्याला वाट पाहिजे. त्या अशाच प्रकारे इथं वरी आहे की नाही, आपलं लोकेशन मिळवण्यासाठी क्लिक करा म्हणून ऑप्शन आले आहे, त्याच्यावर क्लिक केलं की आपलं लोकेशन ऑटोमॅटिक येऊन जाते. त्यानंतर आपला कॅमेरा ऑन करायचा आहे. कॅमेरा ऑन केल्याच्यानंतर आपल्याला फोटो काढून घ्यायचा आहे. आपल्या पिकाचा फोटो काढायचा आहे, आणि फोटो काढल्याच्यानंतर त्याला ओके करून सेव्ह करून घ्यायचा आहे. फोटो आपला सेव्ह झालेला आहे. त्याच्यानंतर सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. आपल्याला आपण भरलेली माहिती पूर्ण दाखवते, आपला फोटो पण दाखवतो. त्याच्यानंतर आपल्याला वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असलेली आपल्याला खात्री करायची आहे, आणि त्याला पुढे जा या बटनला क्लिक करायचं आहे. आणि आपला सर्व जो आहे आपली पीक माहिती समाविष्ट झालेली आहे आणि अपलोडसुद्धा झालेली आहे. आपला डाटा जर चालू असेल तर अपलोडसुद्धा होऊन जाते. या प्रकारचा आपल्याला मेसेज येते, त्याला ठीक करायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. तर याच्यानंतर आपल्याला आपल्या पिकाची माहिती काय आहे काय नाही हे जर भरलेलं पाहायचं असेल तर पिकाची माहिती तपासा याला क्लिक करून टच करायचं. हे बघा, सोयाबीन खरीप आहे आणि हे आपला हाताचा हरभरा, हे मागच्या वेळेस म्हणजे आपले खरीप पिकामध्ये जेव्हा आपण बरसातीची सर्वे जो केला होता त्यामधला आहे. आणि आता रब्बी हरभरा हे पाहिलेलं आहे आपण. आता याला
स्थिती तपासायला क्लिक केलं तर आपली पूर्ण माहिती दाखवते आपल्याला. यासाठी आपल्याला डाटा हे करा म्हणते, आपल्याला ती होम बटनला क्लिक करायचं आहे आणि पीक माहिती मिळवा याला क्लिक करायचं आहे. आपण अपलोड केलेली पीक आपल्याला पाहायची असेल, पुढे जायला क्लिक करायचं आहे. थोडा वेळ घेईल. पीक माहिती यशस्वीरित्या मिळाली आहे असा मेसेज येतो. त्याच्यानंतर पिकाची माहिती नोंदवा यालाच पुन्हा क्लिक करायचं आहे. पुन्हा पिकाची माहिती घ्या याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपण जी माहिती भरली स्थिती पहा याला क्लिक करायचं. तलाठी स्तरावर प्रलंबित आहे म्हणते. आता म्हणजे याचं काय झालेलं आहे की आता आपण सर्वे केला आणि ताबडतोब झाला, या कारणानं आपला तो दाखवत नाही. हीच जो सर्वे आहे याला आता आपले जे तलाठी साहेब असतात त्यांना अप्रूव्हल द्यायचा असतो. अप्रूव्हल दिल्याच्यानंतर त्याची माहिती आपल्या सातबाऱ्यावर येऊन जाते. तसेच आपल्याला आपल्या शेतामधील जे झाडे आहेत त्याला आपण बांधावरची झाडे म्हणू, त्याची आपल्याला नोंद करायची आहे. आजपर्यंत आपल्याला जर झाडे नोंदवायची असले तर आपण नोंदवली नाही किंवा आपल्या सातबाऱ्यावर नाही. सॉरी, मोबाईल लॉक झाला होता. याच्यानंतर झाडाची आपल्याला आपल्या बांधावर जे झाडं आहेत त्याची माहितीसुद्धा आपल्याला नोंदवता येते. त्यासाठी बांधावरची झाडे नोंदवा याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर झाडावरची बांधे. आता बांधावरची झाडाची माहिती द्यायची असताना बांधावरची झाडे याला क्लिक करायचं आहे. क्लिक करून आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे, गट क्रमांक निवडायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या झाडे कशाची आहेत शेतामध्ये त्याचं नाव निवडायचं आहे. आता सर्वसाधारण आपल्या शेतामध्ये आंब्याची झाडं किंवा बाभळीची झाडं हे असतात, तसंच लिंबाची झाडसुद्धा असतात. तर आता माझ्या शेतात आंब्याचं झाड आहे, मी आंब्याचं झाड निवडलं. आता झाडाची संख्या किती आहे? माझ्या शेतामध्ये 2 आहे, मी 2 निवडलं. पुन्हा आपल्याला छायाचित्र घ्यायचं आहे, त्या झाडाचा फोटो काढायचा आहे. कुठल्याही एका झाडाचा काढा आणि सबमिट बटनला क्लिक करा. आता मी बाहेर थोडं दूर आहे झाडापासून म्हणून मी फोटो घेणार नाही, कारण तर आपल्याला लोकेशनची गरज आहे त्यासाठी. आणि सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनला क्लिक केल्याच्यानंतर आपला जो सर्वे आहे तो झाडाचीसुद्धा माहिती आपल्या सातबाऱ्यावर येऊन जाते. त्यानंतर होम बटनला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पूर्ण आपली प्रोफाईल पाहायची आहे. बघा, प्रोफाईलमध्ये तुम्हाला आपला परिचय आहे, आपल्या शेतामध्ये काही फळझाडं असेल किंवा आपल्याला काय म्हणू त्याला आपण की आपलं नापिकीचं क्षेत्र आहे किंवा धुरा आहे किंवा पांढरा रस्ता आहे किंवा एखादं तळाव आहे, त्याची माहिती आपल्याला कायमपड यामध्ये नोंदवायची आहे. आणि पूर्ण माहिती आपली जर डाटा ऑफलाईन असेल त्या टायमाला अपलोड करायचं असेल तर ऑनलाईन करून आपण डाटा ऑन करून अपलोड करू शकतो. पुन्हा पिकाची माहिती मिळवा या बटनला क्लिक केल्याच्यानंतर आपण जी माहिती भरलेली आहे त्याची माहिती पूर्ण आपल्याला घेता जमते. बघा, परिचयमध्ये ह्या अशा प्रकारचा आपल्या इथं फोटो ठेवायचा म्हटलं तर फोटोसुद्धा ठेवायला जमते. पुन्हा होमवर क्लिक करायचं आहे आणि याला लॉग आऊट करून टाकायचं आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची ई पीक पाहण्याची माहिती आहे. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. मित्रांनो, चॅनल नवीन आहे, यामध्ये आपल्याला अशाच प्रकारचे नवीन माहिती पाहायला मिळेल. तसेच यामध्ये आपलं मनोरंजनसुद्धा होणार आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची नवीन माहिती असेल ते मी चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करेल आणि टाकणारच. कारण तर जेवढी माहिती मला भेटेल मी तेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.